या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टर्म इन्शुरन्स म्हणजे काय. तर टर्म या नावावरून समजलं असेल की टर्म म्हणजे एक ठराविक कालावधी. या ठराविक कालावधीसाठी घेतलेला इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स होय. टर्म इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्सचाच एक भाग आहे. टर्म लाईफ इन्शुरन्स हा एक प्रकारचा जीवन विमा आहे जो पॉलिसी होल्डरला तात्पुरते आर्थिक संरक्षण प्रदान करतो. पॉलिसीच्या कालावधीत जर पॉलिसी होल्डर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या नॉमिनीला डेथ बेनिफिट देते. टर्म इन्शुरन्स प्लॅन मनी बॅक किंवा मार्केट लिंक लाईफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा कमी प्रीमियममध्ये खूप जास्त कव्हरेज देत असतो, पण मॅच्युरिटीला कोणालाच लाभ देत नाही. लाईफ इन्शुरन्सचे खरेदीचे उद्दिष्ट पॉलिसी होल्डरला त्याच्या कुटुंबाचे जीवन संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य देणं हे आहे. समजा तुम्ही आता 25 वर्षाचे आहात आणि तुम्ही अगदी वयाच्या 65 वर्षापर्यंत एक टर्म पॉलिसी काढणार आहात, म्हणजेच 40 वर्षासाठी टर्म पॉलिसी काढलीत. आता हा 40 वर्षाचा कालावधी म्हणजे पॉलिसी टर्म झाला आणि या 40 वर्षाच्या कालावधीत जर तुमच्या जीवनाला काही झालं किंवा तुमची डेथ झाली तर टर्म पॉलिसीची रक्कम ही तुमच्या नॉमिनीला मिळते. अशी एकंदर ही टर्म पॉलिसी किंवा टर्म इन्शुरन्स हा असतो. तर मग पाहूया की हा टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी खर्च किती येतो. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. जर तुम्ही 25चे असताना टर्म इन्शुरन्स घेतलात तर त्यासाठी वर्षाला 12,000 एवढं प्रीमियम येईल आणि तुम्हाला 50 लाखाचं टर्म इन्शुरन्स मिळेल. कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे महिन्याला फक्त 1,000 रुपये तुम्हाला प्रीमियम येईल. फक्त 4,80,000 देऊन तुम्ही स्वतःला इन्शुअर करणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फॅमिलीवर कोणताही आर्थिक ताण येऊ नये याची तयारी करणार आहात. आणि हो, जर तुम्ही टर्म इन्शुरन्स लवकर घेतलात तर तुमचा प्रीमियम यापेक्षा कमी असेल, कारण टर्म इन्शुरन्समध्ये एकदा प्रीमियम फिक्स झाला की आयुष्यभर तोच राहतो, त्यात बदल कोणताही होत नाही. टर्म इन्शुरन्स जितकं शक्य आहे तितकं तुम्ही लवकर घ्या. मग आता चला तर मग पाहूया की या टर्म इन्शुरन्सचे फायदे कोणते आहेत. तर फायदा नंबर 1, कमी प्रीमियम जास्त कव्हर. लाईफ इन्शुरन्स घेण्याचा एक साधा आणि सरळ प्रकार म्हणजे टर्म इन्शुरन्स पॉलिसी. टर्म इन्शुरन्सची कमी किंमत हा त्याचा मुख्य फायदा आहे. टर्म इन्शुरन्स प्लॅन इतर प्रकारच्या लाईफ इन्शुरन्सपेक्षा अधिक परवडणाऱ्या प्रीमियमवर दिला जातो. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही टर्म इन्शुरन्स प्रीमियम जितक्या लवकर खरेदी कराल तितका त्याचा प्रीमियम कमी असेल. समजा तुम्ही 21व्या वर्षात टर्म इन्शुरन्स घेतलात आणि तुमचा प्रीमियम 1,000 रुपये आला, तर तितक्या जास्त टाईम तुम्ही ती टर्म पॉलिसी घेतली असेल तुमचा प्रीमियम 1,000 रुपयेच राहणार. या व्यतिरिक्त डिजिटल पद्धतीने टर्म इन्शुरन्स खरेदी केल्यास ऑफलाईनपेक्षा कमी प्रीमियम तुम्हाला मिळू शकतो. आता पाहूया दुसरा फायदा, डेथ झाल्यानंतर नॉमिनीला पैसे मिळण्याचे विविध पर्याय. तुम्ही एखादं काढलेलं पर्सनल लोन, नवीन कार किंवा तुमच्या नवीन घरातील EMIची परतफेड करायची असेल, जर तुमच्या जीवाला काही झालं तर या आपण आर्थिक जबाबदाऱ्यांपासून तुमच्या कुटुंबातील सदस्य जबाबदार असू शकतात. आणि अशा वेळीच टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे विविध पेआउट ऑप्शन अत्यंत महत्त्वाचे आहेत. पॉलिसी होल्डरच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेनंतर टर्म इन्शुरन्स पॉलिसीची नॉमिनीला एकत्र रक्कम मिळणे शक्य असते. त्यावरील आर्थिक जबाबदाऱ्या मॅनेज करण्यात त्याला मदत होते. काही टर्म इन्शुरन्स प्लॅन एक रक्कमी डेथ बेनिफिट व्यतिरिक्त इतर महिन्याला पेमेंट मिळवण्याचा पर्यायही देतात. तुमच्या कुटुंबाला यावर दर महिन्याला मिळणाऱ्या इन्कममधून दररोजचे खर्च मॅनेज करणं त्यांना सोपं होतं. याचा तिसरा फायदा आहे विविध प्रकारचे कर फायदे म्हणजेच टॅक्स बेनिफिट. टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यामागे आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचे रक्षण करणे ही मुख्य प्रेरणा असली तरी तुमचे असे करून टॅक्सवरील पैसे देखील तुम्ही वाचवू शकतात. तर कशा पद्धतीने पैसे वाचतील टॅक्सवर, तर ते पाहूया. 1 नंबर, सेक्शन 10D. टर्म लाईफ इन्शुरन्समध्ये 10D नुसार मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारा पैसा टॅक्स फ्री असतो. त्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स अजिबात लागत नाही. त्यानंतर दुसरा ऑप्शन, सेक्शन 80C. या सेक्शननुसार तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसीवर जो काही प्रीमियम भरता त्यावर 1.5 लाख एवढ्या रकमेवर तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. पण यात अट अशी आहे की तुमच्या पॉलिसीचा वर्षभराचा प्रीमियम हा पॉलिसी रकमेच्या 10% किंवा त्यापेक्षा कमी असावा. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 50 लाखाची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर त्याचा 10% म्हणजे 5 लाख आणि सहसा एवढा जास्त प्रीमियम सामान्य माणसाचा तरी येत नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स भरताना तुम्ही 80C सेक्शनचा फायदा घेऊ शकता. आता पाहूया चौथा फायदा. टर्म इन्शुरन्स समजायला एकदम सोपा असतो.
कोणताही लाईफ इन्शुरन्स प्लॅन समजायला गेलात तर खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या अगदी डोक्यावरून जातात आणि कोणतीही इन्शुरन्स कंपनी असो किंवा त्याचे एजंट आपल्याला पुरेपूर माहिती कधीच देत नाहीत. पण या सगळ्यात टर्म इन्शुरन्स एक साधा आणि समजायला सोपा इन्शुरन्स प्रॉडक्ट आहे. यामध्ये तुम्हाला एक ठराविक कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे, ज्यासाठी तुम्ही इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम देणार आहात. समजा तुम्ही वयाच्या 25 ते अगदी 65 पर्यंत एखादा टर्म प्लॅन घेतलात, म्हणजे 40 वर्षासाठी तुम्ही पॉलिसी घेत आहात. या 40 वर्षात जर तुम्हाला काही झालं तर या पॉलिसीचा सगळा पैसा तुमच्या नॉमिनीला मिळतो. तर आता आपण पाहूया या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे तोटे काय आहे. त्यातला तोटा नंबर 1, नो कॅश व्हॅल्यू. टर्म इन्शुरन्समध्ये कोणत्याही प्रकारचं इन्व्हेस्टमेंटचा भाग नसतो. तुम्ही एका ठराविक कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढून त्यासाठी प्रीमियम भरता, पण हे प्रीमियम काही सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टिंग म्हणून केलं जात नाही. जर पॉलिसीच्या कालावधी दरम्यान पॉलिसी होल्डरचा मृत्यू नाही झाला, जी चांगली गोष्ट आहे, तर ते पैसे परत भेटत नाहीत. यामधला दुसरा तोटा, फारसे बदल करता येत नाही. टर्म इन्शुरन्स एक साधा आणि सोपा फायनान्शियल प्रोडक्ट आहे, ज्याचा उद्देश एकच असतो की पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला की त्याचा फायदा नॉमिनीला पैशाच्या रूपाने द्यायचा. टर्म इन्शुरन्स घेताना फारसे ऑप्शन मिळत नाही, फक्त रायडर ॲड करायचा ऑप्शन तुम्हाला मिळतो. आता पाहूया तिसरा तोटा, वेळेसोबत महाग होत जातं. तुम्ही टर्म इन्शुरन्स जितक्या लवकर घेणार तेवढं तुम्हाला ते स्वस्त पडेल. जसं तुमचं वय वाढत जाणार ते अजून महाग होत जातं. खूप उशीर केल्यास नंतर प्रीमियम एवढं येतं की ते अजिबात परवडत नाही आपल्याला. तर या सर्व माहितीमधून आपण काय शिकलो, तर टर्म इन्शुरन्स एक असं फायनान्शियल प्रोडक्ट आहे जे प्रत्येक व्यक्तीकडे असलं पाहिजे. आपण याचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेतले, पण माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही टर्म इन्शुरन्सचे जे तोटे आहेत त्याकडे दुर्लक्ष करावं. सहसा मी एखाद्या प्रोडक्टविषयी बोलत नाही, पण टर्म इन्शुरन्सचे फायदे हे जास्त आहेत. तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीसाठी एक आर्थिक सपोर्ट म्हणून टर्म इन्शुरन्स हे नेहमीच एक योग्य निर्णय असेल. मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली नसेल तर टर्म इन्शुरन्स हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि तो जितक्या लवकर घ्याल तेवढं जास्त फायद्याचं राहाल. आता आपण हेल्थ इन्शुरन्स बाबत माहिती घेऊया. तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, तर हेल्थ इन्शुरन्स ही पॉलिसी अपघात, आजारपण किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वैयक्तिक किंवा वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देते. एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी मासिक किंवा वार्षिक प्रीमियम पेमेंट विरुद्ध अशा पॉलिसीचा लाभ घेऊ शकते. या काळात विमाधारकाला अपघात झाल्यास किंवा गंभीर आजाराचे निदान झाल्यास उपचाराच्या उद्देशाने होणारा खर्च विमा पुरवठादाराकडून केला जातो. आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसह विस्तारित केलेल्या अनेक ॲड ऑन फायद्यांचा आनंद घेऊ शकतो, ज्याची पुढील विभागामध्ये तपशीलवार चर्चा केली आहे. परंतु पहिला पाहूया की आपल्याला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची गरज काय आहे. तर यातला पहिला भाग, 2016 पर्यंत पुरुषाचे आयुर्मान 68.7 वर्षे आणि स्त्रियाचे 70.2 वर्षे होते. जागतिक सरासरी अनुक्रमे 70 आणि 75 वर्षे आहे. 2017 भारतात झालेल्या एकूण मृत्यूपैकी सुमारे 61% मृत्यू असंसर्गजन्य रोगांनी झाले आहेत. 2017 पर्यंत भारतात सुमारे 224 दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते. अंदाजे 73 मिलियन भारतीय टाईप 2 मधुमेहाने ग्रस्त आहेत, ज्यामुळे विविध प्रकारची वैद्यकीय जटिलता होऊ शकते. 2025 पर्यंत ही संख्या 134 दशलक्ष पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ही आकडेवारी काय सूचित करते, तर संभाव्य वैद्यकीय जटिलता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात विकसित होऊ शकतात आणि त्यावरील उपचारासाठी संबंधित खर्चाचीही गरज निर्माण होऊ शकते. 2022 पर्यंत भारतातील आरोग्य सेवा बाजारपेठेचे मूल्य हे 372 अब्ज अमेरिकन डॉलर्स होईल असा अंदाज आहे, जे देशात वैद्यकीय शुल्कात ज्या दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे त्याचे प्रतिबिंब आहे. वाढत्या वैयक्तिक खर्चासह ही धक्कादायक आकडेवारी भारतातील हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व दर्शवते. ही पॉलिसीधारकांनी केलेल्या नियतकालिक प्रीमियम पेमेंट दिल्याने आरोग्य सेवा खर्चाने कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफर करतात. महत्त्वाचे म्हणजे भारतातील कोरोना व्हायरस इन्शुरन्सचे फायदे आणि तोटे याबद्दल आता अधिक जाणून घेऊया. तर नेमकं हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचे फायदे काय आहेत, तर त्यातील 1 नंबर, हॉस्पिटलायझेशन खर्च. तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असणारी कोणतीही वैद्यकीय स्थिती स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये कव्हर केली जाते. तरी
जेव्हा इन्शुरन्स प्लॅनचा लाभ घेतला गेला नव्हता तेव्हा या रोगाचे निदान पूर्वीच झाले नसेल तर क्लेमवर प्रक्रिया केली जाते. खालील परिस्थितीत होणारा हॉस्पिटलायझेशन खर्च देखील प्रसिद्ध इन्शुरन्स कंपन्यांद्वारे वाढवला जातो. त्यातील एक, गंभीर आजारांसाठी उपचार. काही इन्शुरन्स कंपन्या गंभीर रोगावर उपचार करण्यासाठी सर्व मूलभूत खर्च कव्हर करण्यासाठी इन्शुरन्सच्या रकमेइतकी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम वाढवतात. हॉस्पिटलायझेशन, निदान किंवा औषधोपचार इत्यादीसाठी सर्व वैद्यकीय खर्च बहुतेक कंपन्यांद्वारे कव्हर केले जातात. 2 नंबर, अपघात आणि आजाराशी संबंधित हॉस्पिटलायझेशन कव्हरेज. आजारामुळे किंवा अपघाती जखमांमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या वेळी होणारा वैद्यकीय खर्चही या खर्चाच्या अंतर्गत येतो. इन्शुरन्सच्या रकमेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त व्यापक उपचार शुल्क प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांद्वारे दिले जाते. असे विस्तृत कव्हरेज आपल्याला कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या संरक्षित राहण्यास मदत करते. आता आपण पुढचा फायदा पाहूया. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन चार्जेस. हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा खर्च जसे की निदान खर्च आणि डॉक्टरांचे शुल्क इत्यादी हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये कव्हर केले जाऊ शकतात. औषधे, नियमित तपासणी, इंजेक्शन्स इत्यादी डिस्चार्ज नंतरच्या खर्चाची परतफेडही बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांकडून केली जाते. त्याविरुद्ध कॉम्प्रिहेन्सिव्ह निधी लमसम रक्कम म्हणून किंवा संबंधित बिले तयार करून काढला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा फायदा, ICU रूम चार्जेस कोणतीही मर्यादा नाही. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ICU बेड शुल्क देखील समाविष्ट केले जाते. विमाधारक व्यक्ती खाजगी खोलीत राहणे देखील निवडू शकतो, ज्याचा खर्च संबंधित इन्शुरन्स कंपनीवर इन्शुरन्स कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार विशिष्ट रक्कम किंवा एकूण इन्शुरन्स रकमेपर्यंत बिल दिले जाऊ शकते. चौथा फायदा, मानसिक आजाराविरुद्ध कव्हर. मानसिक आजारावरील उपचारांसाठी योग्य ठिकाणी रुग्णालयात दाखल होणे हे देखील हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केलेले असते. भारतात आणि जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या दरामुळे या सुविधेमुळे व्यक्तीने चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी व्यावसायिक मदत घेता येते. पाचवा, बॅरिॲट्रिक सर्जरी खर्च. केवळ विशिष्ट इन्शुरन्स कंपन्या व्यक्तींना त्यांच्या लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठीच्या उद्देशाने केलेल्या शस्त्रक्रियांसाठी केलेले सर्व खर्च उचलण्यास सहमत आहेत. लठ्ठपणामुळे अनेकदा व्यक्तींना हृदयाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे इतर संबंधित त्रास निर्माण होतात. हे दीर्घकाळापर्यंत व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणास प्रोत्साहित करते. कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची अशी वैशिष्ट्य एखाद्या व्यक्तीस भेडसावू शकणाऱ्या सर्व मोठ्या वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यात उपयुक्त आहेत. थोड्या जास्त प्रीमियम शुल्कात आणि जास्त कव्हरेज सुविधेच्या रूपात अतिरिक्त लाभ प्रमुख संस्था दिले जातात. त्यानंतर सहावा, रूम रेट कॅपिंग नाही. रुग्णालयातील खोल्यांच्या खोली भाडे अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केले जाते, ज्यामुळे विमाधारक व्यक्तींना आरामात बरे होण्यास मदत होते. अशा प्रकरणांमध्ये वितरित केलेली एकूण रक्कम इन्शुरन्स कंपनीद्वारे आधीच निश्चित केली जाते. त्यानंतर सातवा, डे केअर प्रक्रिया. डायलिसिस, मोतीबिंदू इत्यादी रुग्णालयामध्ये डे केअर उपचारासाठी होणारा खर्च बहुतेक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये समाविष्ट केला जातो. 8. रोड ॲम्ब्युलन्स चार्जेस. प्रमाणित हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी झालेल्या कोणत्याही रुग्णवाहिकेच्या खर्चाचा समावेश असतो. याचा महत्त्वपूर्ण फायदा होतो कारण प्रीमियम रुग्णालये बऱ्याचदा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. 9. सब इन्शुअर्ड रिफिल करा. अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत जर प्रत्येक वेळी वैद्यकीय परिस्थिती भिन्न असेल तर आपण वर्षातून 2दा सम ॲश्युअर्ड जो आहे तो वाढवू शकतो. त्यानंतर 10. नो क्लेम बोनस. प्रत्येक नो क्लेम वर्षासाठी विमाधारक व्यक्तींना पुढील वर्षासाठी सवलत किंवा जास्त सम ॲश्युअर्ड वाढवली जाते, जी दरवर्षी देय असलेल्या प्रीमियम शुल्क कमी करण्यास किंवा त्याचे विमा संरक्षण वाढवण्यास मदत करू शकते. त्यानंतर 11. डेली हॉस्पिटल कॅश कव्हर. निर्धारित संस्थांद्वारे दररोज रोख भत्ता दिला जातो, ज्यामुळे व्यक्तींना रुग्णालयात दाखल होण्याच्या काळात वेतनाचे नुकसान भरून काढता येते. त्यानंतर 12. 0% कोपेमेंट. नामांकित इन्शुरन्स कंपन्या विमाधारक व्यक्तीच्या उपचार प्रक्रियेदरम्यान तयार होणारी संपूर्ण वैद्यकीय बिले सम ॲश्युअर्ड पर्यंत कव्हर करतात. 0 कोपेमेंट रुग्णालयाची आर्थिक जबाबदारी कमी करते, ज्यामुळे त्याला तिथे पूर्णपणे रिकव्हरसाठी लक्ष केंद्रित करण्याची परवानगी मिळते. 13. झोन अपग्रेड सुविधा.
भारतात उपचाराचा खर्च सामान्यपणे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा असतो. विशेषतः दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये खूप जास्त असतो. झोन अपग्रेडसह आपण विविध शहरातील झोनमधील उपचारांसाठी उच्च आर्थिक कव्हरेज रेंज घेऊ शकता. शहराच्या वैद्यकीय खर्चानुसार झोनचे वर्गीकरण केले जाते. एखाद्या विशिष्ट प्रदेशात वैद्यकीय खर्च जितका जास्त असेल तितका जास्त अशा वर्गीकरण ठेवता जातो. हे ॲडॉन आपल्याला थोड्या जास्त प्रीमियमसह भिन्न प्रदेश किंवा झोनमधील उपचार खर्चातील असमानता भरून काढण्यास मदत करते. परंतु नंतर आपल्याला यामुळे एकूण प्रीमियमवर 10 ते 20% बचत होते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अवैधान शुल्क. अवैधानात जमा होणाऱ्या सर्व वैद्यकीय बिलांसाठी क्लेम करता येतात. सर्व प्रमुख इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या विमा उत्पादनावर नमूद केलेल्या तरतुदी कायम ठेवतात. असे असले तरी विशिष्ट आजारांना जबाबदार धरण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वयोगटांना सेवा देण्यासाठी विविध प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी दिल्या जातात. आता आपण पाहूया की हेल्थ इन्शुरन्सचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स म्हणजे वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स. तर या पॉलिसीमध्ये जसं की त्याचे नाव सूचित केले आहे की एकाच व्यक्तीच्या उपचाराचा खर्च कव्हर केला जातो. हे कव्हर स्वतःसाठी, आपल्या जोडीदारासह पालक आणि मुलांसाठी घेता येईल. या प्लॅनमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वैयक्तिक इन्शुरन्सची रक्कम मिळते. उदाहरणार्थ, जर आपल्या प्लॅनमध्ये इन्शुरन्सची रक्कम 10 लाख रुपये असेल तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्या पॉलिसीच्या कालावधीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयापर्यंतचा वापर करू लागतो. म्हणजेच जर आपण 3 सदस्यांसाठी वैयक्तिक प्लॅन विकत घेत असाल तर त्यातील तिघांसाठी सामूहिक इन्शुरन्स रक्कम ही 30 लाख रुपये असेल. याचा अर्थ असा की जर एकाच वेळी आपल्या कुटुंबातील सर्व किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांसह काही घडले तर ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी स्वतंत्र इन्शुरन्स रकमेमुळे त्या सर्वांना कव्हर करण्यासाठी पुरेशी असेल. त्यानंतर दुसरा प्रकार फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स. अशा प्लॅन्स अंतर्गत एकाच पॉलिसी अंतर्गत सर्व व्यक्तींसाठी एकच इन्शुरन्स रक्कम उपलब्ध असते. ही संपूर्ण रक्कम अनुक्रमे एका व्यक्तीच्या उपचारासाठी वितरित केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत दुसऱ्या वैयक्तिक आणीबाणीच्या प्रसंगी नंतरचे कोणतेही क्लेम कव्हर केले जात नाहीत. फॅमिली फ्लोटर प्लॅन्समध्ये ज्येष्ठ नागरिक पात्र नसतात कारण त्यांच्या वैयक्तिक गरजा अधिक जटिल असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे सिनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स. वृद्ध व्यक्तींच्या सर्व वैद्यकीय खर्चास अनुरूप असे प्लॅन्स केवळ 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच मिळू शकतात. वृद्धापकाळामुळे विकसित होऊ शकणाऱ्या या विविध प्रकारच्या आजारांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज वाढवण्यात आले आहे. प्रकार चौथा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स. कंपन्या असे प्लॅन त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करतात. एम्प्लॉयरद्वारे भरला जातो आणि त्यात अशी तरतूद आहे की जी इन्शुरन्स ची रक्कम आहे ती पुन्हा भरण्याची खात्री देते. अशा प्रकारच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी या चांगल्या असतात आणि कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्याची रणनीती म्हणून वितरित केल्या जातात. तथापि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत आपण कंपनीत नोकरी करता तोपर्यंत हे इन्शुरन्स कव्हर मिळू शकते. जर आपल्याला टर्मिनेट केले असेल किंवा कंपनीतील नोकरी सोडली असेल तर कव्हरेजचे फायदे मिळू शकत नाहीत. 5 नंबरचा प्रकार मॅटर्निटी इन्शुरन्ससह हेल्थ इन्शुरन्स. गर्भधारणेदरम्यान होणारा सर्व पूर्व आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च मॅटर्निटी इन्शुरन्स कव्हरमध्ये केला जातो. नवजात अर्भकाच्या वैद्यकीय बिलाचा समावेश पहिल्या 3 महिन्यासाठीचा केला जातो. मात्र असे प्लॅन्स 2 वर्षाच्या वेटिंग पिरियडसह येतात. त्यानंतर प्रकार 6 टॉपअप हेल्थ इन्शुरन्स. बऱ्याचदा हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेताना आपण अंदाजित केलेल्या उपचारांचा खर्च कालांतराने वाढू शकतो. जरी आपल्या इन्शुरन्सची रक्कम अपरिवर्तित राहिली तरीही. अशा परिस्थितीत आपण स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा आपल्या सध्याच्या कव्हरसाठी टॉपअप घेणे निवडू शकता. ही टॉपअप पॉलिसी एकूण इन्शुरन्सची रक्कम वाढवण्यात मदत करते जी आपण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकता. परंतु टॉपअपचा लाभ घेण्यासाठी आपल्याला प्रथम डिडक्टिव्ह रक्कम निवडणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जर आपण 50,000च्या डिडक्टेबल्ससह 3 लाख रुपयाच्या टॉपअप प्लॅनसाठी गेलात तर क्लेमच्या वेळी आधी खिशातून हे 50,000 रुपये आपल्याला द्यावे लागतील. एखादा का डिडक्टेबल रक्कम संपली की इन्शुरन्स कंपनी उर्वरित खर्च 3 लाखापर्यंत उचलेल. हे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात केलेल्या सर्व आरोग्य सेवा खर्चाची पूर्तता करण्यासाठी घेतले जातात. हे लाईफ इन्शुरन्स प्लॅन्सपेक्षाही लक्षणीय वेगळे आहेत कारण दुसऱ्या प्रकारात विमाधारक व्यक्तीच्या जीवन किंवा मृत्यूवर आधारित आर्थिक संरक्षण प्रदान केले जाते.
तर आता आपण पाहूया की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपण काय लक्षात घेतले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। एक नंबर, लाभ आणि इन्शुरन्सची रक्कम। एखाद्या व्यक्तीचे वय आणि वैद्यकीय इतिहासानुसार इन्शुरन्स प्लॅनची निवड केली पाहिजे। तसेच विमा प्राध्यापनाने वाढवलेले कव्हरेज फायदे तसेच कोणतेही क्लेम करण्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी पहा। 2 नंबर, इन्शुरन्स कंपनीतील बाजारपेठेतील प्रतिष्ठा। काळजीपूर्वक विश्लेषण करणे हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण तो क्लेम रकमेच्या वितरणासाठी लागणारी पद्धत आणि वेळ प्रतिबिंबित करतो। त्रासमुक्त वितरण सुनिश्चित करण्यासाठी आपली इन्शुरन्स कंपनी खालील अटींची पूर्तता करीत असल्याचे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। त्यातील 1 नंबर, क्लेम सेटलमेंटचे जास्त प्रमाण म्हणजेच क्लेम सेटलमेंट रेशो। हे तयार केलेल्या सर्व वैद्यकीय बिलाची पूर्तता करण्यासाठी ही विनंती केलेली रक्कम यशस्वीरित्या प्राप्त झालेल्या क्लेमसाठी अर्ज केलेल्या विमाधारक व्यक्तींची टक्केवारी दर्शवते। त्यानंतर दुसरा पॉईंट, व्यवस्थापनाखालती मालमत्ता। हे उपलब्ध एकूण निधीद्वारे विशिष्ट कंपनीकडून इन्शुरन्स पॉलिसी निवडणाऱ्या लोकांची एकूण संख्या प्रतिबिंबित करते। सर्व पॉलिसी धारकाकडून गोळा केलेल्या एकत्रित प्रीमियम रकमेचे व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता म्हणून वर्गीकरण केले जाते। उच्च मूल्याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणात व्यक्ती निर्धारित कंपनीकडून प्लॅन निवडत आहेत, म्हणून बाजारात त्यांची प्रतिष्ठा प्रतिबिंबित करतात। 3. सॉल्व्हन्सी प्रमाण। हे एकाच वेळी एखादी क्लेमच्या बाबतीत कंपनीच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन लायबिलिटीज पूर्ण करण्याची क्षमता दर्शवते। उच्च सॉल्व्हन्सी गुणोत्तर एखाद्या कंपनीचे चांगले व्यवस्थापन दर्शवते, कारण व्यवस्थापित केलेली मालमत्ता एकूण क्लेमपेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त आहे, जी केली गेली आहे किंवा केली जाऊ शकते। पुढचा पॉईंट, व्यवसायातील वर्षांची संख्या। इन्शुरन्स कंपनीचा अनुभव सर्व क्लेम कशा प्रकारे सिद्ध केले जातात तसेच निधी वितरणाच्या पद्धतीबद्दल बरेच काही सांगून जाते। त्यानंतर आता याचा जो आहे तिसरा घटक पाहूया की जो आपण इन्शुरन्स पॉलिसी घेताना पाहायला पाहिजे, ते म्हणजे नेटवर्क रुग्णालय किंवा नेटवर्क हॉस्पिटल। जास्त संख्येने नेटवर्क रुग्णालय उपचारासाठी आवश्यक असलेल्या कॅशलेस क्लेम ट्रान्सफरची खात्री करतात। उपचार प्रक्रिया सुलभ करून थर्ड पार्टीच्या सहभागाच्या अडचणी या ठिकाणी कमी केल्या जातात। त्यानंतर चौथा पॉईंट आहे नियमित वैद्यकीय तपासणी। प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांकडे पॉलिसी धारकाच्या मोफत वार्षिक तपासणीची तरतूद केली जाते, म्हणजेच इयरली फ्री मेडिकल चेकअप, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याच्या परिस्थितीचा मागोवा घेता येतो किंवा त्यांना जे त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स आहे त्याचे जर इयरली केलं तर त्यांना ते कळतं की त्यांची आत्ता नेमकं त्यांचं ॲनालिसिस बॉडीचं काय आहे। त्यानंतर 5वा पॉईंट आहे तिथं तुम्ही पाहायला पाहिजे, तो म्हणजे रिन्युअलची क्षमता किंवा रिन्युअलची जी कॅपेबिलिटी आहे ती। अशी इन्शुरन्स कंपनी निवडा ज्याच्या पॉलिसीमध्ये आजीवन नूतनीकरण अशी इन्शुरन्स कंपनी निवडा की ज्याच्या पॉलिसीमध्ये लाईफटाईम रिन्युअलची तरतूद असेल। अशा सुविधेमुळे व्यक्तींना कोणत्याही अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती बिघडू शकते। आपण खालील पॉईंट्स ठेवून आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य अशी आदर्श हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता। नाममात्र प्रीमियम शुल्क हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे आपल्या आयुष्यात आर्थिक ओझे कमी करण्यास खूप काळापर्यंत मदत होऊ शकते। बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातून एकदा हेल्थ इन्शुरन्सची निवड करतात आणि वेळोवेळी त्याचे नूतनीकरण करतात, म्हणून योग्य प्लॅन निवडणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे। आता आपण पाहूया की हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कमी कसा करावा किंवा कमी आपल्याला कशा पद्धतीने येऊ शकतो। त्यातला पहिला पॉईंट आहे लहान वयातच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करा। प्रीमियम देयके कमी करण्याचा एक प्रसिद्ध मार्ग म्हणजे आपण तरुण असताना हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणे। बहुतेक इन्शुरन्स कंपन्या आपल्याला कव्हर करण्यास पात्र मानण्यापूर्वी आपले वय किंवा वैद्यकीय इतिहास यासारख्या घटकांचा विचार करतात। त्यामुळेच आपण जसजसे मोठे होता तसतसे कव्हर घेणे अधिक अवघड होते। मधुमेह, हृदयातील संबंधित परिस्थिती, रक्तदाब समस्या यासारख्या वयाशी संबंधित सामान्य आजारामुळे आपल्या वैयक्तिक इतिहासामध्ये भर पडते। इन्शुरन्स कंपन्या आणि आपल्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी प्रीमियम पेमेंट वाढवतात। त्यामुळे कमी प्रीमियम पेमेंटचं पॉलिसी घेण्यासाठी जेव्हा आपण आपल्या आरोग्याच्या प्राईमवर असता तेव्हा हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे चांगले। अशा प्रकारे आपण मोठे झाल्यावर आपल्याला जे द्यावे लागेल त्या तुलनेत आपला प्रीमियम खूपच कमी येतो। दुसरे म्हणजे इन्शुरन्स रक्कम कमी असलेली पॉलिसी घ्या। जेव्हा आपण आपल्या पॉलिसी अंतर्गत कमी सम ॲश्युअर्ड निवडता तेव्हा आपण कमी प्रीमियम पेमेंटसाठी त्याचा लाभ घेऊ शकता। पॉलिसीच्या सुरुवातीस आपण कमी सम ॲश्युअर्ड प्राप्त करू शकता आणि नंतर वेळ जाईल तशी रक्कम वाढवू शकता।
अशा प्रकारे आपण आपली पॉलिसी अधिक परवडणारी बनवू शकता. त्यानंतर तिसरा, कोपे आणि डिडक्टेबल निवडा. अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहेत ज्या आपल्याला स्वेच्छेने आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत डिडक्टेबल आणि कोपे ऑप्शनची निवड करण्यास अनुमती देतात. परंतु त्याची निवड करण्यापूर्वी आपण प्रथम त्यापैकी प्रत्येकाचा अर्थ काय आहे याबद्दल शिकले पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे चौथा, आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा समतोल राखा किंवा त्याचा बॅलन्स ठेवणे. कधी कधी आपला एम्प्लॉयर आपल्याला ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी प्रदान करतो आणि आपल्याला वित्त पुरवठ्याचे संरक्षण मजबूत करण्यासाठी आपण अतिरिक्त किंवा इंडिव्हिज्युअल हेल्थ पॉलिसीचा लाभ घेतो. यात भर म्हणून पॉलिसीधारक म्हणजे पॉलिसी होल्डर एक फॅमिली फ्लोटर प्लॅन्स देखील निवडतात जे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबाचा इन्शुरन्स उतरवण्यास मदत करू शकतात. अनेक इन्शुरन्स पॉलिसी चालू असताना आपल्या प्रीमियम देयकाचा त्याच्या दिशेने व्यवस्थापन करणे आपल्यासाठी कठीण होऊ शकते. या परिस्थितीत आपण आपल्या वैयक्तिक इन्शुरन्सचा लाभ घेत असल्याचे सुनिश्चित करणे चांगले आहे. आपण आपल्या इतर इन्शुरन्स कव्हर्समधून आधीच घेऊ शकता अशा फायद्यांची व्याप्ती लक्षात घेऊन अशा प्रकारे आपण आपल्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी प्रीमियम पेमेंटचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. पाचवा पॉईंट, टॉप अप प्लॅन्स निवडा. म्हणजेच टॉप अप प्लॅन्स तुम्ही निवडू शकता. जेव्हा मोठा प्रीमियम न भरता उच्च कव्हरेजचा लाभ घेण्याची वेळ येते तेव्हा टॉपअप प्लॅन्स अत्यंत उपयुक्त ठरतात. टॉपअप प्लॅन्स सहसा आपल्याला कव्हरचे 2 भाग करण्यास मदत करतात. हे आपल्याला पूर्वनिश्चित मर्यादेपेक्षा जास्त असू शकतात असा अधिक रकमेचा क्लेम करण्यास अनुमती देतात. गोष्टी सोप्या करण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा आपल्याकडे 5 लाख रुपयाच्या बेंचमार्कसह 10 लाख रुपयाचा प्लॅन आहे. आपण या प्लॅनच्या अनुषंगाने 7 लाख रुपयाचा क्लेम करता. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी आपल्याला उपचारासाठी केलेल्या अतिरिक्त 2 लाख खर्चाची भरपाई करेल. अशा प्रकारे आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसाठी कमी प्रीमियम भरता आणि आपल्या उपचारासाठी खर्चाची मागणी केल्यास टॉपअप प्लॅनचा लाभ घेता. पॉईंट 6, योग्य क्षेत्रातील हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करा. भारतात वैद्यकीय खर्चाच्या आधारे वेगवेगळ्या शहरांचे झोनमध्ये वर्गीकरण केले जाते. तर एखाद्या शहरातील वैद्यकीय खर्च जितका जास्त असेल तितका त्याचा झोन जास्त असेल आणि आपला प्रीमियम जास्त असेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण राहत असलेल्या योग्य झोनसाठी आपण पॉलिसी खरेदी करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ आपण झोन बी किंवा सी शहरात राहत असाल तर झोन ए साठी पॉलिसी खरेदी करू नका, कारण आपण फक्त अधिक प्रीमियम भराल. त्यामुळे आपल्या पॉलिसीसाठी योग्य झोन निवडणे हे सुनिश्चित करणे की आपण अधिक प्रभावीपणे प्रीमियम भरता आहात. त्यानंतर 7वा पॉईंट, दीर्घकालीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मिळवा. म्हणजे लॉंग लाईफ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मिळवा. दीर्घकालीन इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमची पेमेंट सहसा वार्षिक मुदतीच्या पारंपरिक प्लॅनपेक्षा कमी असतात. अशा प्रकारे 2-3 वर्षाच्या मुदतीसाठी दीर्घकालीन हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा लाभ घेतल्यास आपले प्रीमियम पेमेंट मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे इन्शुरन्स कंपनी आहेत ज्या अलीकडच्या वर्षांमध्ये हा दीर्घकालीन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन सहज उपलब्ध करून देतात. आपण या प्लॅन्समधून आपले जास्तीत जास्त फायदे फिक्स करू शकतो. विविध इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्यांनी केलेल्या ऑफर ते तुम्हाला करतात आणि त्याची तुम्ही तुलना करू शकता आणि आपल्या गरजांसाठी सर्वात योग्य ती पॉलिसी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर 8वा पॉईंट आहे फॅमिली फ्लोटर प्लॅनची निवड करा. तर हा जो प्लॅन आहे आपल्या प्रीमियम पेमेंटमध्ये कमी करण्यासाठी कशी मदत करू शकतो हे जाणून घेण्यापूर्वी आपण परत इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर प्लॅन्समध्ये काय फरक आहे तो जे आहे तो जाणून घ्या. आणि जर आपण वर दिलेल्या तक्त्यानुसार पाहिलं तर पॅरामीटर काय आहे तर वैयक्तिक, जर आपण हे दिलेल्या तक्त्यानुसार जर असे दिसून येते की फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स प्लॅन सामान्यतः इंडिव्हिज्युअल प्लॅनपेक्षा जास्त स्वस्त असतात आणि त्यामुळेच आपल्याला कुटुंबापर्यंत विस्तारित असलेला हेल्थ इन्शुरन्स शोधत असाल तर आपण फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स पॉलिसीची निवड करून त्यासाठी आपण प्रीमियम कमी करू शकता. त्यानंतर 9वा पॉईंट, ऑनलाईन प्लॅन्स परवडण्यासारखे आहेत का याची तुलना करा. जेव्हा आपण ऑनलाईन पॉलिसीची तुलना किंवा खरेदी कराल तेव्हा आपल्याला आपल्या इन्शुरन्स पॉलिसीवर आकर्षक ऑफर्स, डिस्काउंट मिळू शकेल. या ऑफर्समुळे आपण आपल्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. कमी प्रीमियम व्यतिरिक्त प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीद्वारे ऑनलाईन ऑफर कमी केलेल्या फायद्याची तुलना करून आपण त्यांच्यासाठी आपले फायदे जास्तीत जास्त वाढवण्यास सक्षम असाल. त्यानंतर 10वा पॉईंट, आपल्या पालकांचे वय 60 वर्ष पूर्ण होण्याआधी
त्यांच्यासाठी एक पॉलिसी खरेदी करा. बहुतेक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह विमाधारक व्यक्तीचे वय 60 पेक्षा जास्त झाल्यावर त्या संबंधित प्रीमियम पेमेंटमध्ये वाढ होते. त्यामुळे आपण आपल्या पालकांचे हेल्थ इन्शुरन्स घेत असाल तर ते वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याआधीच करणे उत्तम आहे. अशा प्रकारे आपण त्यासाठी आपले प्रीमियम पेमेंट कमी करू शकता. या 10 टिप्ससह आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. मात्र लक्षात ठेवा, जर आपण प्रीमियम पेमेंटमध्ये बचत करण्याचा विचार करत असाल तरी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपण प्लॅनमध्ये घेतलेल्या कव्हरेजची आपण तडजोड करू नये. याचे कारण असे की प्रीमियम वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी आपल्याला बरीच रक्कम मोजावी लागू शकते, जी आपल्या खिशातून भरणे कठीण होऊ शकते. त्यामुळेच जेव्हा हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा लाभ घेण्याची वेळ येते तेव्हा कमी लाभासाठी स्वस्त प्लॅनची निवड करणे ही कदाचित चांगली कल्पना नाही. तर मित्रांनो, आपण हा जो संपूर्ण व्हिडिओ पाहिला, यामध्ये आपण टर्म इन्शुरन्स काय आहे, त्याचे फायदे, तोटे व ते घेण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे, तसेच हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आणि ते जो हेल्थ इन्शुरन्स आहे ते घेताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, असा सर्व जो आहे तो या इन्शुरन्स संदर्भात आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.